नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दिनांक 6 जुलै 2026 सोमवार आणि आज आपण आलेलो सुयश ॲग्रो फार्म शेतमाल खरेदी केंद्र तामसा येथे। सध्या हळदीच्या भावामध्ये चांगली तेजी पाहायला मिळते। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल विकायचा ठेवला होता। तर पाहूया आज तामसा मार्केटमध्ये हळदीला काय रेट मिळतोय। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फोन करून तुम्हाला फोन केला तुम्हाला सोबत व्यक्त करा। शर्मा जी बोलो आ रहे इधर आओ, चलो वो बंद करो, इधर आओ, ये गाड़ियाँ खाली करो, बाद में चलो। दाखवा ना काय भाव लागला। 14,100 नंतर वाढीत दाखवा फक्त। 14,100 कांडीला आणि 12,800 बंड्याला। किती एकर होती? किती एकर होती? 5 एकर होती। पहिले विकल्या का काही? आता किती आणलं? ये गाड़ी को चालू करो। 30-35 क्विंटल आणले। कोण्या गावचे तुम्ही? पार्टी माहिती नाही चालू बरं लागला भाव? भाव बरं लागला? बरं वाटलं बघू। काय सांगा भावाची भरती करा, नाटक करू नका। लई मोठं आम्ही बोलणार आहे तुम्हाला, भरती करा आणि तुला भरती करून राहिलो एक बोल काय नकर साहेब। 2 एकर डास वाटर यायच्या सोडून बंडा बरोबर काय नाही बोललो, भरती करा बघ बंडा 12,800 देशी कॅनडा बंडा 3.5 तेरा चालू करो, खाली करो, चलो जाओ। 14,000 कांडी 12,800 बंडा। भरती करा नंतर हां ते ओके वाढून देतील ते। हे नाही भरती करायला ते नंतर तुझं नंतर ये भी खाली करो, चलो जाओ, चलो 2 नंबर पे जाने दो, बुझा हो गया समझ में चालू। तीनों भी जान दो। सगळं आता पेमेंटचं कसं काय? झालं आता 5 पेमेंट। म्हणजे किती दिवसाला किती? आज माफ झाला, उद्या खातात, आज दुसऱ्या दिवशी खात्यात सगळं पेमेंट सगळं टोटल। बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदी आहेत गिरीशी वाढतील का भाव? सध्या तर वाढतो दिसायला, हां सध्या तर वाढतीवर आहे, पुढच्या वर्षी कसं करायचं भाव? पुढच्या वर्षी चांगला होतो। हां आता काही शेतकऱ्याचे म्हणा येतं पुढच्या वर्षी 5-6 हजारात भाव येते नाही 10च्या खाली येणार नाही। ओके म्हणजे तुमचा अनुभव सांगावा लागला वाटतं। म्हणजे 10,000च्या वर राहील काय? खाली राहणार नाही, 10च्या वरच राहील। ओके पैशात कसं राहील? पुढच्या वर्षी पाहिजे हे शेतकरी कोण तुम्ही आहे का? किती एकर होती का? 2.5 एकर होती। 2.5 एकर। कोण्या गावचे तुम्ही? मेंबर किती क्विंटल झाले 2.5 एकर? 102 कटा भरला, आता काय होईल? 2 क्विंटल 55 क्विंटल। तुमची किती झाली का टोटल? म्हणजे 5 एकरला किती झाली तुमची? म्हणजे ॲव्हरेज काय आला अंदाज? 110 ॲव्हरेज म्हणल्यानं 110 म्हणजे 5 एकरमध्ये किती झाली तुम्हाला अंदाजे? मिळालं एकरी 22 क्विंटलचं ॲव्हरेज आलं आहे। ओके क्वालिटी बंडा कुठं आहे तुमचा? भावाची सांगते हां भाव घेतलं की पावती दाखवली की पावती बंडा क्वालिटी चलो चालू करो इसको। 12,800 14,000। ये 13 पहिलं किती आणल्या का तुम्ही? पहिलं किती आणल्या? आता वाढवलं का? वाढवलं का? 13,000 केले का? 200 वाढवले? हां 200 वाढवले की चालते। आमदी यावर्षी किती आहे? 10 एकर आहे। मोठे शेतकरी 10 एकर हो हो कोणी पाणी आहे आपल्याकडं, हां बाजूच्या इकडे पाणी नाही, हां बटाव केलं त्याच्यामुळे बटाव म्हणून
रत्ती 5 एकर आहे दुसऱ्याची 5 एकर बरं लागला भाव. बरं पहिल्यापेक्षा बरं आहे. ओके, पहिलं किती लागला होता तुम्हाला? पहिला 12,000 रुपये 12,000 रुपये. 3 टप्प्यात केला का तुम्ही? हा. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यात विकलं ना थोडंसं भावामध्ये म्हणजे भावामध्ये थोडंसं वाढ किंवा हे बघत बघत विकणं सगळ्यात योग्य निर्णय आहे. आता काही शेतकरी सगळेच विकून टाकले. आता बऱ्याच शेतकऱ्याकडे नाही चालली. ज्या शेतकऱ्याकडे आपल्याला नॉर्मल आता पैसे विषय आहेत त्या शेतकऱ्याकडे पेरणी उरणीचे त्यांनी विकले. बाकी वेअर हाऊसला घरीच ठेवले शेतकऱ्यांना. तर कीड वगैरे लागते ना याला. क्वालिटी चालतंय काका, धन्यवाद. आज तामसा मार्केटमध्ये हळदीला 14 ते 14,500 क्वालिटीनुसार. आडत हमाली काही नाही आहे. आर्टिजस पेमेंट 1 दिवस आड. क्वालिटी पतना हरभर अपन के नहीं करे छे एगा काट काट ऑटोमेटिक है उसको हाथ लगाए कि वो फूट जाता. होता बदलून तो जो हमको कोण्या गावची तुम्ही? खेरगाव खेरगाव कुठलं? हे आपलं जळगाव खेरगाव मोठा गाव ना. किती एकर होती? 2 एकर 2 एकर. केला पुरा किती झाली अंदाजे? 45 पैसे जवळपास. आत्ता कट्टा किती आहे? आता गाडीत कट्टा जवळपास 80 कट्टा 80 कट्टा आहे का? येत आहे की 80 कट्टा 2 एकर हां म्हणलं ना 45 22 22 ॲव्हरेज सरासरी. तर 40 क्विंटल 45 क्विंटल होईल. घेत घेतलं 14,400 रुपये 13,300 रुपये बंड्याला आणि कांडीला 14,400. समाधानी आहे की तुम्ही या भाऊ? हाँ समाधानी है कि नहीं सांग. क्वालिटी आदमी को बोलवतो या सेटवर गेटवर पुढच्या नाही समाधान नाही करायचं. तुम्ही समज व्हिडिओ करायचे ना. काय नाव तुमचं? हा काय नाव? राम पिंगळे. राम पिंगळे. हा यावर्षी किती आहे? यावर्षी 3 एकर आहे. 3 एकर वाढवल्या. वाढवले पुढच्या वर्षी भाव 6,000 होणार आहे. झाला तर उद्या कष्टाने घ्यायचं. ते जरा. तुम्ही कोण्या गावची? खेरगाव खैरगाव म्हणजे घरचीच आहे म्हणा की. ठीक आहे. सगळे घरचे क्वालिटी एक नंबर. सुपर क्वालिटी. हां इतके दिवस हळद ठेवला. सबस्क्राईब करा. इतके दिवस झाला हळद ठेवला म्हणलं रेट वाढला आहे. बरं आहे. हां फायदा झाला. चालतंय, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि असेच शेती संबंधित व बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.